हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. त्याच्या व्लॉग संक्रांतीचा स्पेशल आहे आणि पुढे खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर हे जे गुरु जे आहे ते आम्हाला संक्रांतीबद्दल माहिती सांगायला आले आहेत, म्हणजे की कसं आहे कसं नाही, कोणती कलर अलाउड आहे संक्रांतीच्या दिवशी घालायला, कोणता मान आहे ते सगळं सांगायला. सो हा तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा, पुढे काय इंटरेस्टेड आहे तुम्हाला ते नक्कीच कळेल. सोमवारी 15 जानेवारी 2024 रोजी सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत आहे. या दिवसाचे कर्तव्य तीळ मिश्रित उदकाने स्नान करणे, तिळाचे उठणे अंगाला लावणे, तिल होम, तिल तर्पण, तिल भक्षण आणि तेलदान असा 6 प्रकारे आपण जर तिळाचा उपयोग केला तर आपल्या हातून जे पाप होत असतं त्याचा नाश होऊन जातो. शके 1945 पौष कृष्ण तृतीया रविवारी 14 जानेवारी 2024 रोजी उत्तरात्री 2:26 म्हणजे 4:43 यावेळेस सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. विष्टीकरणावर संक्रमण होत असल्यामुळे उक्त असलेले वाहनादी प्रकार. वाहने घोड्याचं असून संक्रांतीचं उपवाहने सिंहाचं आहे. काळ्या रंगाचं वस्त्र परिधान संक्रांतीने केले, तेव्हा स्त्रियांनी काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही. त्या दिवशी हातामध्ये भाला घेतलेला असून कपाळाला हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने ही वृद्ध असून म्हातारी असून बसलेली आहे. वासाकरता दुर्वा घेतलेले आहेत. यंदा चित्रान्न भक्षण करीत आहे. जातीने ब्राह्मण असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे गळ्यामध्ये. वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव मोहदरी असून सर्व मुहूर्त आहेत 15. ही संक्रांत उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेला चाललेली असून नगर भागाकडे पाहती नैऋत्य दिशेला. संक्रांतीच्या पूर्व काळात स्त्रियांनी दात घासायचे नाहीत, वाईट शब्द कोणाला बोलायचे नाहीत, वृक्ष गवत तोडायचे नाहीत. गाई म्हशीची धार जर काढायची असेल तर ती सूर्य उगवायच्या आत किंवा सूर्य मावळल्यानंतर काढायची. संक्रांतीच्या पर्व काळात स्त्रियांनी दान काय द्यायचं असतं? नवं भांड द्या, गाईला घास द्या, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोनं, भूमी, गाय, वस्त्र, घोडा असं दान हे स्त्रियांनी संक्रांतीच्या पर्व काळामध्ये द्यायचं. सर्वांना संक्रांती ही सुखकारक अशी जाती. ते आता हळद लावली संक्रांती म्हणलं, आपण लावली चवून का हळदी कुंकू लावताना मग ते सुवासिनीचं देणं आहे ना ते हळदी. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग खूप दिवसानंतर नाही, खूप महिन्यानंतर येतोय, कारण की मी मध्ये खूप ॲक्टिव्ह नव्हते, पण आता मी नक्की ॲक्टिव्ह होणार आहे. तर आजचा ब्लॉग स्पेशल हा आहे की उद्या संक्रांत आहे आणि आमच्या घरी आज आम्ही हुरडा पार्टी ठेवलेली आहे घरगुतीच. तर तुम्ही माझा असंच हा ब्लॉग नाही का, हा ब्लॉग माझा असंच शेवटपर्यंत बघत राहा आणि भरभरून प्रेम द्या, कारण की हा ब्लॉग खूप दिवसानंतर, मी खूपच दिवसानंतर शूट करते आणि मी फर्स्ट टाईम असं घरी कोणी केलेलं हुरडा पार्टी असो या कंच वगैरे मी स्वतः फर्स्ट टाईम बघते. माझ्यासारखे तुम्ही पण कोणीतरी असाल ते पण असं फर्स्ट टाईम बघत असाल, म्हणजे बघत असेल की घरासमोर आवरलेत आणि आमचे पप्पा म्हणजे माझे सासरे ते आता
त्या कामाला लागतील, आम्ही त्यांना हेल्प करतो. आणि तुम्ही माझे असेच ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. आणि तुम्हाला कोणता पार्ट नक्की जास्त आवडला आहे ते पण मला नक्की सांगा. आणि मी स्वतः फर्स्ट टाईम बघते, तर मलाच पहिले असं बघावं लागेल काय असतं हे, काय नाही, कसं काय. सो चला बघूया काय होतं आहे काय नाही, आणि बघू पुढे काय काय होतं काय काय नाही. तर मी तुम्हाला दाखवलंच की आमच्याकडं कसं ते खड्डं करणं चालू होतं. त्याच्यात ते गौऱ्या टाकल्यात, काड्या टाकल्यात. आणि आम्ही घरच्या समोरच करतो आहे. आमच्या आंब्याचे जे झाडं आहेत ना तिथे आम्ही, बरं झालं आम्ही गट्टू बसवले नाही, कारण की त्याचा हा एक चांगला फायदा झाला आहे. गट्टू बसवले असेल तर आम्हाला खड्डं नसतं करता आलं घरासमोर. आता गट्टू नाही येतो, मग खड्डं तर करावं लागेल ना. तर आम्ही ते केलं आहे. आणि किशोर भाई आपण गेलेत चिकन आणायला. आता चिकन किती सांगितलं? 2 किलो. दोन का 3 किलो चिकन आहे. आणि खाणारे फक्त 7 जण आहे. मी नॉनव्हेज खात नाही, मी सोडलंय सध्या, कारण की मी खूप जाडी होत चालले. मी खूपच चिकन खाऊ. सो मी चिकन सोडलंय. किती महिने झाले? 5-6 महिने झाले असेल मला चिकन सोडून आता. आणि मी ट्राय करेल की मी असंच कायमचंच सोडून द्यावा, पण ते इम्पॉसिबल आहे माझ्याकडून सोडणं, कारण की हे माझ्यासमोर असे खात राहिले तर कसं शक्य आहे. आणि आता आपण फर्स्ट रेसिपीकडे जाऊ की चकना. सॉरी, आपण हुरडा तर करणार आहोत ना, तर मग त्याच्यासोबत चटणी असो या मिरची वगैरे काहीतरी पाहिजे. तर मग आपण जाऊया आता फर्स्ट रेसिपीकडे, पापडाची चटणी. तर तुम्ही असा हा माझा ब्लॉग पूर्ण बघा. तुम्हाला पण आवडली असेल तर तुम्ही पण घरी ट्राय करा. ती चटणी आपण नॅचरल असं टिफिनला देऊ शकतो, किंवा सॅटर्डे संडे असं कुठे बाहेर फिरायला गेलो तर ती चटणी मॅक्झिमम 2 ते 3 दिवस टिकते. अशी आपण चटणी करणार आहोत. तर चला आता जाऊया किचनमध्ये. खुशी ए बाई रे, हाय. आता मी करते आहे पापडाची चटणी. तर सर्वात पहिले मी घेते शेंगदाणे तळून, जे भाजलेले आहेत ते, पण आता तळून घेते.
पापड आता गारू म्हणजे पापड जे तळलेत आता ते गारू होण्यासाठी ठेवलेत मी. आणि आता वाजले 5:30 आणि खूप लवकर तयारीला लागायचे. तर आता मी करते कोशिंबीर बिर्याणीसाठी. सो तुम्ही हा ब्लॉग असंच शेवटपर्यंत बघा आणि माझी कोशिश. हे पाहिजे आमच्या दुसऱ्या मामी. टाक ना. एक वाटी, 2 वाटी, 3 वाटी बस. सो फायनली इथे आमची घरगुती हुरडा पार्टी स्टार्ट झालेली आहे. आम्ही शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी, पापडाची चटणी, दही, गूळ, त्यानंतर पाणी तर ऑब्व्हियसली लागणारच. आणि हुरडा तर इतका मस्त झालता ना. मी स्वतः फर्स्ट टाइम खाल्ला आहे. मी याच्या आधी कधीच ट्राय नव्हता केला कारण की मला ते आवडतच नव्हतं. पण ह्यावेळेस जो आईने पप्पांनी मिळेस म्हणजे सगळ्यांनी अर्जुन बहिणी त्यांनी मिळून केलं ना, विषयच नाही. इतका मस्त ना. आणि ते पण घरगुती सगळ्यांसोबत मज्जाच वेगळी असते. फॅमिलीसोबत एन्जॉयमेंट करणं खूप गरजेचं असतं. तर आम्ही खूप एन्जॉयमेंट केला. खूप म्हणजे आम्हाला बाहेर जायची गरजच नाही पडली. हुरडा पार्टीला आम्ही घरगुतीच केलंय. तर अजून बघा पुढे काय काय होतं. तुम्हाला नक्की इंटरेस्ट. मस्त असं कंटक्की किंवा तंदूरसाठी मस्त चिकन शिजलंय. आणि इकडे चालू आहे खाल्लाय रात्र व्हायच्या म्हणजे रात्र झालीच आहे तशी. पण अंधार होता, लाईट पण नव्हती, लाईट ऑफ होती, इन्व्हर्टरवर चालू होतं सगळं. तर आता तंदूर होती, बिर्याणी होती आहे. त्याच्यानंतर सगळे सोबत जेवणार. आणि हा होता आमचा हुरडा पार्टी. आता बघूया पुढे काय काय होते, कसे बसते जेवण करायला. तुम्हाला हे घरगुती आवडते का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच ब्लॉग म्हणजे बघत राहा शेवटपर्यंत. चला बघूया पुढे काय होतं. नेऊन द्यायला पाहिजे होतं गरम गरम. आणि ते आमच्या नंतर नंदबाईंनी आम्हाला हेल्प केली दोघींनी पण. त्यांनी मस्त चपात्या केल्या, नंतर कोशिंबीर झाली, फिशची भाजी झाली, बिर्याणी झाली, तंदूर झाली, चपात्या झाल्या, तुकट झालंय, एकदम बेस्ट. आणि पप्पा ते इकडेच बसले होते जेवण करायला कारण की त्यांना खूप